नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिव्य करिअर अकॅडमी मध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत। आज आपला टॉपिक आहे अंकगणिती श्रेणी। आता अंकगणिती श्रेणी म्हणजे काय, तर तुम्हाला एखादी क्रमिका दिलेली असेल, म्हणजेच काय तर एक सिरीज दिलेली असेल। फॉर एक्झाम्पल आपण एक सिरीज बघूया, 3 6 9 12 ही अशी कंटिन्यू सिरीज असेल, बरोबर। आणि अंकगणितीय श्रेणीमध्ये काय असतं की हे जे दोन पद असतात, आता 3 हे तुमचं पहिलं पद आहे, नंतर 6, नंतर 9 12 आणि यापुढे 3 ने किंवा क्रमाने काय संख्या वाढत जात आहे, बरोबर। यांच्यातला जो फरक असतो म्हणजे प्रत्येक दोन पदांमधला जो फरक असतो तो नेहमी काय असतो, समान असतो। आणि प्रत्येक दोन पदांमधला जर तुमचा फरक समान असला तर त्याच सिरीजला आपण काय म्हणतो, अंकगणितीय श्रेणी। म्हणजे काय तर व्यवस्थित समजून सांगतो, इथे 3 हे सगळे काय तुमचे पद आहे, त्यालाच आपण टी ने डिनोट करतो। टी म्हणजे काय तर टर्म, टी म्हणजेच टर्म। आता टी वन म्हणजे काय तर पहिलं पद। 3 काय, 3 आहे आपलं पहिलं पद, आपण टी1 च्या इथे 3 लिहूया। त्यानंतर टी टू म्हणजे काय तर दुसरं पद, ते दुसरं पद किती असणार आहे 6। नंतर टी3 किती असेल, टी3 9 आणि टी4 किती 12। परत याच्यानंतर जर टी5 चा विचार केला तर किती 15 आणि अशा क्रमाने सगळे पद येत जाणार आहे, ठीक आहे। मग आता इथे टी1 टी2 टी3 हे काय असतात टर्म, आणि मराठीत आपण त्याला काय म्हणतो पद, ठीक आहे। मराठीत आपण म्हणतो त्याला पद। त्यानंतर तुम्हाला काय काय विचारलं जातं, असे प्रश्न तुम्हाला देतील आणि आता विचारतील की ही जी क्रमिका आहे हिचं 12वं पद किती, हिचं 16वं पद किती, ठीक आहे। त्याच्यानंतर कधी कधी विचारतील की एवढ्या सगळ्या पदांची बेरीज किती। अशा सगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला अंकगणित श्रेणी या टॉपिक मध्ये अभ्यासायचे आहेत। त्या अगोदर आपण सूत्र बघूया की नेमकं अंकगणित श्रेणीमध्ये n वे पद काढण्यासाठी कोणत्या सूत्राचा वापर करावा लागतो। मग इथे सूत्र काय आहे तर tn बरोबर a अधिक n वजा 1 d। आता मी तुम्हाला व्यवस्थित सगळे टर्म ज्या आहेत त्या व्यवस्थित समजून सांगतो की नेमकं tn म्हणजे काय असतो, a म्हणजे काय, n म्हणजे काय किंवा d म्हणजे काय। ही जी आपण इथे क्रमिका लिहिलेली आहे 3 6 9 12, मी तुम्हाला जसं सांगितलं टी1 म्हणजे 3, टी2 म्हणजे 6, टी3 म्हणजे 9, बरोबर। मग आता तुम्हाला टी1 टी2 टी3 टी4 या सगळ्या गोष्टी कळाल्या आहेत। त्याच्यानंतर जो आपला टी1 असतो तेच आपलं असतं पहिलं पद, आणि त्यालाच आपण ए ने सुद्धा डिनोट करतो, म्हणजे टी1 त्यालाच आपण ए सुद्धा म्हणू शकतो, आणि तेच काय असतं आपलं पहिलं पद म्हणजे काय 3, ठीक आहे। त्यानंतर अजून यन म्हणजे आता परीक्षेत तुम्हाला कधी कधी प्रश्न येईल की ह्या सिरीजचं 15वं पद काढा किंवा 16वं पद काढा। मग जेवढे पद तुम्हाला काढायला लावले असतील, फॉर एक्झाम्पल 15वं पद काढायला लावलंय, तर यन म्हणजे काय असतं एकूण संख्या, यन म्हणजे एकूण संख्या। त्यानंतर आता इथे एकूण संख्या दिलेली आहे का, फॉर एक्झाम्पल मी जर असं म्हटलं की दिलेल्या श्रेणीचे 16वे पद किती, ठीक आहे, 16वे पद किती। मग आता 16 काय असेल, 16 असेल आपला यन, ठीक आहे, कारण की एकूण संख्या किती आहे 16, 16वे पद काढायचे म्हणून यन असेल 16। त्यानंतर अजून काय, ए झाला यन झाला, डी डी म्हणजेच काय तर डिफरन्स असेल, बरोबर। डिफरन्स म्हणजे काय तर जे काही दोन टर्म असतील त्यांच्यातला असतो फरक। फॉर एक्झाम्पल मी प्रत्येक पुढच्या पदामधून मागचं पद वजा करायचं, म्हणजे काय आता 6 मधून जर तुम्ही 3 वजा गेले तर किती येणार आहे 3। त्याच पद्धतीने 9 मधून 6 वजा गेले तरी पण 3च, 12 मधून 9 वजा गेले तरी सुद्धा 3। म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळाली की प्रत्येक पुढच्या पदामधून जर आपण मागचं पद वजा केलं तर तो जो काही फरक असेल तो नेहमी काय असतो समान असतो, बरोबर। मग मी आता लिहिले टी2 वजा टी1, इथे आपले टी2 किती आहे 6, 6 मधून किती वजा करायचे 3, बरोबर। आणि 6 मधून 3 वजा गेले तर किती येणार आहे 3, म्हणजे जो आपला डिफरन्स असेल तो किती आहे 3 चा फरक आहे, बरोबर। डी म्हणजेच काय डिफरन्स। त्याच पद्धतीने जर आपण अजून डिफरन्स काढला, मी तुम्हाला सांगितलं पुढच्या पदामधून मागचं पद वजा करायचं, आता टी3 मधून आपण टी2 वजा करूया, डी बरोबर टी3 वजा टी2, बरोबर। आता टी3 किती आहे 9 वजा टी2 आहे 6, आणि 9 मधून 6 गेले 3, म्हणजे डिफरन्स किती आला परत 3 चा डिफरन्स आला, बरोबर। जे डी म्हणजेच काय असतो आपला फरक, डिफरन्स। त्यानंतर
ए झाला, एन झाला, डी झाला. आता टीएन, टीएन म्हणजे काय? जसं इथे मी तुम्हाला विचारलंय की 16वे पद किती, एकूण संख्या तर 16 असणार आहे. एन म्हणजे किती? 16, बरोबर. एकूण संख्या किती असेल? 16. पण आपल्याला 16वं पद विचारलंय, म्हणजे हे जसं पहिलं पद आहे, हे दुसरं पद, हे तिसरं, हे चौथं, असं जर आपण 3-3 ने क्रमाने संख्या वाढवत गेलो तर जी काही 16वी संख्या असणार आहे, बरोबर, ती संख्या कोणती असणार आहे त्यालाच काय म्हणतो आपण? टीएन म्हणतो. टीएन म्हणजेच काय असेल? तुमचं शेवटचे पद. टीएन म्हणजेच काय असेल? शेवटचे पद. मग या सगळ्या गोष्टी काय करतो आपण? या सूत्राने काढू शकतो. म्हणजे काय? टीएन बरोबर ए अधिक एन वजा 1 डी. मग कधी कधी पेपर मध्ये काय देतील तुम्हाला? एक तर एन देतील, ए देतील आणि डिफरन्स देतील, म्हणजे एखादी सिरीज देतील. तर तुम्हाला विचारतील टीएन किती आहे, म्हणजेच काय? शेवटचे पद किती आहे. किंवा अजून काय होऊ शकतं? तुम्हाला टीएन देतील, ए देतील आणि डिफरन्स देतील आणि तुम्हाला विचारतील की हे पद कितव्या क्रमांकाचं आहे, बरोबर. अशा दोन टाईपचे प्रश्न तुम्हाला ह्या अंकगणित श्रेणीमध्ये बघायला मिळतील. आणि त्यानंतरच लगेच पुढच्या याच्यात काय असेल की एखादी सिरीज दिलेली असेल तर तिच्या सर्व पदांची बेरीज किती असेल, असे पण प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या ज्या काही आपले क्वेश्चन असतील, मी सगळ्या टाईपचे क्वेश्चन या लेक्चर मध्ये कव्हर केलेले. तुमचे सगळे टॉपिक व्यवस्थित कंप्लीट होतील, तर व्यवस्थित लक्ष द्या फक्त, ठीक आहे. कोणतीही क्रमिका असेल, तिचं जर एन पद काढायचं असेल तर तिचं सूत्र आहे टीएन बरोबर ए अधिक एन वजा 1 डी. मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलंय. टीएन म्हणजेच असतं शेवटचं पद, ए म्हणजेच तुमचं पहिलं पद, ए म्हणजेच काय? पहिलं पद. त्याच्यानंतर एन म्हणजे एकूण संख्या किंवा एकूण पद, ठीक आहे. आणि डी म्हणजेच काय असतो? आपला साधारण फरक, डिफरन्स. ओके. आता आपण प्रश्न बघूया की याच्यावर प्रश्न कसे येतात. आपला पहिला प्रश्न आहे 2, 7, 12, 17 आणि पुढे काय डॉट 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 दिलेले आहे. म्हणजे ही एक क्रमिका दिलेली आहे, ही एक श्रेणी दिलेली आहे आणि आपल्याला विचारलंय या अंकगणिती श्रेणीचे 10वे पद किती, बरोबर. आता आपल्याला काढायचं आहे 10वं पद. 10वं पद काढण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? सूत्र. सूत्र काय आपलं? टीएन बरोबर ए अधिक एन वजा 1 डी, बरोबर. जे मी तुम्हाला मागच्या स्लाइड मध्ये जे सूत्र सांगितलं होतं, टीएन बरोबर ए अधिक एन वजा 1 डी, हे सूत्र आपल्याला इथे यूज करायचंय. मग आता इथे तुमचा T1 किती असणार आहे? T1 लाच आपण काय म्हणतो? ए. तो असेल 2, म्हणजेच काय? पहिलं पद. नंतर T2 किती असेल? 7. T3 किती असणार आहे? T3 बरोबर 12. त्यानंतर T4 किती असेल? 17. झालं. तुम्हाला T1 भेटला, T2 भेटला, T3 भेटला, T4 भेटला. आता तुम्हाला काय काढायचं आहे? डिफरन्स काढायचा आहे, साधारण फरक. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर संख्या किती कितीने वाढत चालल्या आहे. 2त 5 मिळवले तर 7 झाले, 7त 5 मिळवले 12 झाले, 12त परत 5 मिळवले 17 झाले, बरोबर. म्हणजे तो यांच्यातला गॅप आहे तो किती कितीचा आहे? 5-5 चा गॅप आहे. म्हणजे आपला डिफरन्स किती आहे? 5 चा आहे. पण तो आपण डिफरन्स कसा काढायचा? तर प्रत्येक पुढच्या संख्येतून मागची संख्या वजा करायची. म्हणजे प्रत्येक पुढच्या पदामधून मागचं पद वजा करायचं. तर 7 वजा 2, मी काय केलं? T2 वजा T1, T2 वजा T1. माझा T2 किती होता आपला? 7 वजा T1 किती आहे? 2. 7त 2 गेले 5, बरोबर. डिफरन्स 5 आला. अजून एकदा चेक करूया. जर मी T3 वजा T2 केलं, T3 वजा T2, मी काय सांगितलं? पुढच्या पदामधून मागचं पद वजा करायचं. मग T3 वजा T2, T3 किती आहे? 12. 12 मधून जर 7 वजा केले तर किती येणार आहे? 5 येणार आहे, बरोबर. म्हणजे जो आपला डिफरन्स आहे डी किती आला? 5 आला. मग तुम्हाला इथे ए पण मिळाला, नंतर डी सुद्धा मिळाला, ठीक आहे. आता एन म्हणजे काय असतात? एकूण संख्या. आपल्याला कितव्या पद विचारलंय? 10वे पद विचारलंय, बरोबर. म्हणजे हे तुमचं पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, चौथं पद, असं कितवं पद विचारलंय? 10वं. म्हणजे एन किती असणार आहे? 10. एन किती असेल? 10. 10 का असेल? कारण की टोटल किती पद आहे? 10, म्हणून एन असेल आपला 10. आता 10वं पद काढायचंय, म्हणजेच काय काढायचंय आपल्याला? टीएन काढायचंय, बरोबर. कारण की टीएन काय असेल? 10वं पद. आता टीएन बरोबर ए अधिक एन वजा 1 डी. मग ए किती आहे? ए आहे 2, म्हणजेच पहिलं पद, अधिक
यन किती आहे? यन आहे 10, कारण की 10वं पद काढायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळे 10 वजा 1. आणि डिफरन्स किती कितीचा आहे? किती कितीने संख्या वाढत चालल्या आहे, फरक किती काढला आपण? 5 ने वाढत चाललाय, म्हणून गुणिले किती? 5. आता सॉल्व्ह करूया. 2चे 2 तसेच 10 मधून 1 गेला किती? 9. 9 गुणिले 5. 2 अधिक 9 किती झाले? 45. आणि 45 मध्ये जर 2 मिळवले तर किती होणार आहे? 47. म्हणजे जे आपलं 10वं पद असणार आहे ते किती असणार आहे? 47. आणि त्यालाच आपण काय म्हणू शकतो? T10. T10 किती असेल? 47. का? कारण की आपल्याला 10वं पद विचारलंय. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं असं जर 10 पर्यंत आपण सगळं मोजत गेलो तर 10वं पद किती भेटणार आहे आपल्याला? 47. समजलं? अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पेपर मध्ये बघायला मिळतात. ओके, सेम तसाच पुढचा प्रश्न आहे. 9, 15, 21, 27 या श्रेणीचे 21वे पद किती? आता इथे काय विचारलंय? 21वं पद विचारलंय. सूत्र आपलं तेच असणार आहे, Tn बरोबर a अधिक n वजा 1 d. पण त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण लिहून घेऊया. Tn बरोबर a अधिक n वजा 1 d. आता Tn म्हणजे काय? कितवं पद विचारलंय आपल्याला? 21वं विचारलंय, म्हणजेच काय काढायचंय? T21 काढायचंय, बरोबर. 21 क्रमांकाचं पद आपल्याला विचारलंय. ठीक आहे, मग आपल्याला दिलेलं काय काय? पहिलं पद किती आहे? ए. म्हणजेच आपण त्याला म्हणतो T1. किती आहे? 9. त्यानंतर T2 किती असणार आहे आपला? T2 आहे 15. T3 किती आहे? T3 बरोबर 21. तिसरं पद. त्याच्यानंतर T4 किती आहे? T4 आहे 27. ओके, आता परीक्षेमध्ये एवढे सगळं करायची गरज नाही. फक्त जर तुम्ही गॅप जरी बघितला, 9 किती मिळवले तर 15 होतात 6. 15 किती मिळवले तर 21 होतात 6. 21 मध्ये किती मिळवले तर 27 होतात 6. म्हणजे जो आपला फरक आहे तो सगळीकडे किती आहे? 6 6 6चा आहे. जो आपला साधारण फरक आहे त्यालाच आपण डिफरन्स म्हणतो. तो कितीचा आहे? 6चा आहे, बरोबर. आता हे व्यवस्थित तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी एवढं व्यवस्थित लिहितोय. ठीक आहे, त्यानंतर जर आपल्याला डिफरन्स काढायचा असेल तर T2 वजा T1 म्हणजेच काय? पुढच्या पदामधून मागचं पद वजा करायचं. मग मी काय केलं? T2 किती आपला? T2 आहे 15. 15तून 9 वजा केले तर किती? 6. म्हणजे डिफरन्स किती आला? 6. अजून एकदा चेक करूया. जर मी अजून पुढचं पद घेतलं म्हणजेच T3 वजा T2. ठीक आहे, T3 किती आहे? 21 वजा 15 बरोबर किती? 6. म्हणजे आपला डिफरन्स कितीचा आलेला आहे? 6चा आलेला आहे. ओके, त्यानंतर T21 काढायचा आहे. ए झाला, ठीक आहे, डिफरन्स झाला. अजून काय पाहिजे आपल्याला? यन किती असणार आहे? कितवं पद काढायचं आहे? 21वं पद काढायचं आहे. म्हणजे यन किती असेल आपला? 21. ठीक आहे, यन झाला 21. आता सूत्र काय असतं आपलं? जे ऑलरेडी लिहिलेलं आहे. काय? Tn बरोबर a अधिक n वजा 1 d. Tn बरोबर a अधिक n वजा 1 d. Tn किती आहे तोच काढायचा आहे, माहिती नाहीये, बरोबर. पण किती? T21 म्हणजे 21 क्रमांकाचं पद काढायचं आहे, 21वं पद काढायचं आहे, बरोबर. हा, मग ए किती आहे? ए आहे 9. त्यानंतर n ची किंमत किती आहे? कितवं पद विचारलंय? 21वं, म्हणून n किती आपला? 21. 21 वजा 1 गुणिले डिफरन्स कितीचा आहे? फरक कितीचा आहे? 6चा. 6 6 ने संख्या काय वाढत चालल्या, म्हणजे फरक कितीचा आहे? 6चा गुणिले 6. आता 9 अधिक 21 मधून 1 गेला 20 आणि गुणिले किती? 6, बरोबर. आता 9 अधिक 20 गुणिले 6 किती झाले? 6 दुने 12. शून्याचा शून्य तसाच 120. आणि 120 मध्ये किती मिळवायचे? 9. म्हणजेच किती झाले? 129. म्हणजे जे काही 21वं पद असणार आहे T21 ते किती असणार आहे? 129. समजलं? ठीक आहे, असे बरेच प्रश्न मी घेतलेले आहे कारण की तुमची व्यवस्थित प्रॅक्टिस झाली पाहिजे. ठीक आहे, असे प्रश्न पेपर मध्ये आपल्याला नक्की दिसतात, म्हणून मी जास्त क्वेश्चन घेतलेले कारण की व्यवस्थित तुम्हाला समजलं पाहिजे आणि व्यवस्थित तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. ओके, आता 100, 95, 90, 85. तुम्ही म्हणाल सर मागच्या ज्या आपण सिरीज बघितल्या त्या तर वाढत जात होत्या, ही सिरीज तर कमी होत जाते.
असं काही कंपल्सरी नाहीये, ठीक आहे, की सिरीज वाढतच गेली पाहिजे किंवा कमी होत गेली पाहिजे. आपला एकच मोठो आहे काय, त्यांच्यातला जो फरक असेल तो काय पाहिजे, फक्त समान पाहिजे. जर तुम्ही यांच्यातला फरक घेतला बरोबर, 100 आणि 100 मधून किती कमी केले तर 95 होतात, 5 बरोबर. परत 95 मधून 5 कमी केले 90, परत 5 कमी केले 85, म्हणजे 5 5 ने संख्या काय आता कमी होत जात आहे बरोबर. आणि आपल्याला कितवं पद विचारलंय, या अंकगणिती श्रेणीचे 15वे पद किती. ठीक आहे, आता आपण 15वं पद काढायचंय, तर सूत्र आपल्याला हेच लागणार आहे, tn बरोबर a अधिक n वजा 1 d. ठीक आहे, मग आता a किती आहे, a म्हणजेच असतं आपलं पहिलं पद 100, त्याच्यानंतर t2 म्हणजेच काय दुसरं पद किती आहे 95, त्यानंतर t3 किती आहे, t3 म्हणजेच काय तिसरं पद 90 आहे बरोबर. आता आपल्याला काय पाहिजे, t1 भेटला, t2 t3 भेटला, d काढायचा आहे बरोबर. d म्हणजेच काय असतो फरक. मी काय सांगितलं, प्रत्येक पुढच्या पदामधून मागचं पद वजा करायचं बरोबर. म्हणजे आपण जर तुम्ही मागचे गणित व्यवस्थित बघितले, मी प्रत्येक वेळेस काय केलंय, डिफरन्स काढताना पुढच्या पदामधून मागचं पद वजा केलंय. इथे t2 वजा t1, इथे पण t3 वजा t2, याच्या पण अगोदरचं एक्झाम्पल बघितलं, t2 वजा t1, इथे पण t3 वजा t2. समजलं. आता पण आपल्याला काय करावं लागेल, t2 वजा t1, t2 मधून t1 वजा करायचं. ओके, मग आता t2 किती आहे, t2 आहे 95, t2 किती आहे 95, त्याच्यामधून t1 किती आहे 100 वजा करायचा. ओके, मग आता 55 मधून जर मी 100 वजा केले तर किती येणार आहे, 100 मधून 95 गेले 5, पण आपण काय करतो मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. मग मोठी संख्या किती इथे 100 आणि तिचं चिन्ह कोणतं आहे वजा, म्हणजे यांच्यातला डिफरन्स कितीचा असणार आहे -5. समजलं. ठीक आहे, जर तुम्ही फक्त 5 चा डिफरन्स घेतला तर आपलं उत्तर चुकून जाईल. त्याच्यामुळे मी सांगितलं संख्या 5 पासने जरी कमी होत असल्या पण तो डिफरन्स कसा आहे -5 चा आहे. का, कारण की पुढच्या पदामधून मागचं पद वजा करायचं आपल्याला. इथे पण सेम तसंच डिफरन्स कसा काढणार आहे आपण, t3 - t2. आता t3 किती आहे, t3 आहे तिसरं पद 90 वजा दुसरं पद किती आहे 95, 90 मधून 95 वजा केले. ठीक आहे, तर काय करायचं 95 मधून 90 वजा करायचे 5 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजेच किती वजा, म्हणजे जो आपला डिफरन्स आलेला आहे तो किती आहे -5. समजलं. डिफरन्स काढण्यात चुकू नका. प्रत्येक वेळेस काय करायचं, पुढच्या पदामधूनच मागचं पद वजा करायचं. त्यानंतर आता डिफरन्स भेटला, पहिलं पद माहिती झालं, n कितवं पद विचारलंय आपल्याला, 15वं पद विचारलंय बरोबर. म्हणजे जो आपला n असणार आहे तो किती असणार आहे 15, कारण की एकूण 15वं पद विचारलं. ठीक आहे, आता 15वं पद काढूया. सूत्र काय आपलं तेच, tn बरोबर a अधिक n वजा 1 d. tn बरोबर a अधिक n वजा 1 d. किती नंबरचं पद विचारलंय 15, म्हणजे मी इथे काय लिहिणार आहे t15 बरोबर ना, कारण की 15व्या नंबरचं पद विचारलंय. जसं हे पहिल्या नंबरचं t1, हे दुसऱ्या नंबरचं t2, हे तिसऱ्या नंबरचं t3, तर असं 15व्या नंबरचं म्हणजे काय t15. मग आता a किती असतो, a म्हणजेच आपलं असतं पहिलं पद किती आहे 100, a आहे 100 अधिक n किती आहे 15वं पद आहे, म्हणजे एकूण संख्या किती असणार आहे 15. ठीक आहे, मग 15 वजा 1 आणि डिफरन्स कितीचा आहे -5 चा आहे. समजलं, 5 घेऊ नका, डिफरन्स कितीचा आहे -5 चा, म्हणून गुणिले किती असणार आहे -5. मग आता 100 चे 100 तसेच अधिक 15तून 1 गेला किती 14 आणि गुणिले किती आहे -5. ठीक आहे, 100 चे 100 तसेच. आता 14 गुणिले 5, 14 पंचे किती 70, पण गुणाकारात प्लस मायनस काय होतं मायनस बरोबर, धन ऋण ऋण, म्हणून मी घेतलं वजा चिन्ह आणि 14 पंचे 70. आणि जर 100 मधून 70 वजा केले तर किती येणार आहे 30, म्हणजे आपलं 15व्या नंबरचं पद कोणतं असणार आहे 30. समजलं. जर तुम्ही अशाच 5 5 ने संख्या कमी करत गेल्या, ठीक आहे, म्हणजे पुढची असेल 80, नंतर परत 75, 70, 65, 60, अशा जर 15 पर्यंत संख्या काढल्या तर 15वी संख्या किती मिळणार आहे आपल्याला 30. समजलं, एकदम इझी आहे, अवघड काहीच नाहीये. एकच सूत्र आहे, तेच फक्त तुम्हाला व्यवस्थित लक्षात
ठेवायचे. ओके, पुढे मग आता हे बघितले आपण फक्त सिंपल क्वेश्चन. ठीक आहे, आता पेपरमध्ये कसे प्रश्न येतात तर असे स्टेटमेंट वाईज प्रश्न येतात. बरोबर, मग आता काय दिलेलं इथे, एका सभेच्या हॉलमध्ये पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 24 खुर्च्या आहेत, तिसऱ्या रांगेत 28 खुर्च्या आहेत. याप्रमाणे रचना असल्यास 15व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील. ठीक आहे, काय सांगितलंय, एक सभेचा हॉल आहे त्याच्यामुळे ज्या आपल्या खुर्च्या आहे त्या व्यवस्थित मांडलेल्या आहेत. पहिल्या लाईन मध्ये किती खुर्च्या आहे 20, त्याच्यानंतर दुसऱ्या लाईन मध्ये 24, त्यानंतर तिसऱ्या लाईन मध्ये 28. म्हणजे काय 4-4 ने खुर्च्या काय वाढत चालल्या आहे प्रत्येक लाईन मध्ये. बरोबर, मग त्याच्यानंतर परत पुढच्या लाईन मध्ये किती असेल, 28 मध्ये 4 मिळवले 32. म्हणजे ही एक काय झाली अंकगणिती श्रेणी. आणि आपल्याला काय विचारलंय, असंच जर 15वी लाईन आपण बघितली तर 15व्या लाईन मध्ये एकूण किती खुर्च्या असतील. म्हणजेच आपल्याला एक प्रकारे काय काढायचं आहे, T15 काढायचं आहे. बरोबर, T15. मग आता आपल्याला काय काय दिलेलं आहे, ए आहे. बरोबर, सूत्र काय लागतं आपल्याला, Tn बरोबर A अधिक n वजा 1D. मग काय काय दिलेलं आहे, T15 काढायचं आहे. ए किती आपला, ए आहे 20. ठीक आहे, त्याच्यानंतर एलाच आपण काय म्हणतो T1. ओके, T2 किती आहे, T2 आहे 24. T3 किती आहे, T3 आहे 28. याच्यावरून आपण काय काढू शकतो, डिफरन्स. संख्या किती कितीने वाढत चालल्या आहे, 4-4 ने वाढत चालल्या. म्हणजे जो आपला डिफरन्स असणार आहे, फरक असणार आहे, तो किती असणार आहे 4चा. म्हणजे आपण असं म्हणू शकतो डिफरन्स बरोबर T3 मायनस, आपण पहिले T2 घेऊया, T2 मायनस T1. मग T2 किती आहे, T2 आहे 24. 24 मधून किती कमी करायचे 20, किती उरले 4. बरोबर, जर तुम्ही अजून एखादी संख्या घेतली, डिफरन्स बरोबर T3 मायनस T2. बरोबर, T3 किती आहे, तिसरं पद 28, त्याच्यामधून दुसरं पद कमी करा, 28 वजा 24 किती उरले 4. म्हणजे आपला डिफरन्स कितीचा आलाय, डिफरन्स आहे आपला 4चा. ओके, डिफरन्स किती आहे 4चा. डिफरन्स आहे 4. ठीक आहे, व्यवस्थित लिहून घेतला, डिफरन्स 4चा आहे. त्यानंतर आता आपल्याला काय काय भेटलं, ए भेटला. बरोबर, त्याच्यानंतर डिफरन्स पण भेटला. अजून काय n किती नंबरचा पाहिजे आपल्याला, 15व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील. म्हणजे आपला n किती असणार आहे, n असणार आहे आपला 15. का, कारण की फक्त 15व्या रांगेत विचारलंय. बरोबर, म्हणजे अशा एकूण किती लाईन होत्या 15, आणि 15व्या लाईन मधल्या आपल्याला खुर्च्या सांगितल्या आहेत किती होत्या. ठीक आहे, मग सूत्र काय हेच, Tn बरोबर a अधिक n वजा 1D. Tn बरोबर a अधिक n वजा 1D. Tn काढायचं आहे म्हणजेच काय T15, कारण की 15व्या लाईन मधल्या आपल्याला खुर्च्या काढायचं आहे. मग ए किती आहे, ए म्हणजेच असतं आपलं पहिलं पद 20 अधिक n किती आहे 15, 15तून 1 वजा करायचा, गुणिले कितीचा फरक आहे 4चा. संख्या कशा 4-4 ने वाढत जात आहे, म्हणून गुणिले काय 4. 20 तसाच अधिक 15तून 1 गेला 14, गुणिले किती 4. 20चे 20 तसेच अधिक 14 गुणिले 4, 14 चौक किती 56, 14 चौक 56. 56 अधिक 20 किती झाले 5 आणि 2 7, आणि 6चे 6 तसेच, म्हणजे किती झाले 76. ठीक आहे, किती आले 76. T15 किती आला 76. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जी काही 15वी लाईन असेल तिच्यामध्ये एकूण किती खुर्च्या असणार आहे 76 खुर्च्या असणार आहे. समजलं, आपल्याला विचारलं होतं 15व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील, तर एकूण किती खुर्च्या असतील 76, 76 खुर्च्या असतील. ओके, पुढचा प्रश्न आहे, एका शाळेच्या मैदानावर खेळाडूंची कवयतीसाठी अशी मांडणी केली आहे की पहिल्या रांगेत 15 खेळाडू, दुसऱ्या रांगेत 18 खेळाडू आणि तिसऱ्या रांगेत 21 खेळाडू. बरोबर, तर 25व्या रांगेत किती खेळाडू उभे असतील. सेम तसाच प्रश्न आहे, अंकगणिती श्रेणीवरच आहे. बरोबर, पहिल्या रांगेत आहे 15 खेळाडू,
त्याच्यानंतर दुसऱ्या रांगेत आहे 18 खेळाडू, 3 ने वाढले. त्याच्यानंतर तिसऱ्या रांगेत किती आहे 21 खेळाडू, चौथ्या रांगेत किती असतील 24, 3 ने वाढत जात आहे. बरोबर, चौथ्या रांगेत असतील 24. आणि आपल्याला असं काय विचारलंय की टोटल किती रांगा आहे 25, आणि जी काही 25वी रांग असेल तिच्यामध्ये एकूण किती खेळाडू उभे असतील. ओके, काय करायचं, सूत्र आपलं तेच आहे, tn बरोबर a अधिक n वजा 1 d. बरोबर, आपल्याला काय विचारले t25 विचारलंय का, कारण की 25व्या लाईन मध्ये किती किती खेळाडू असतील. ओके, मग आता ए किती आहे, ए आहे पहिलं पद 15, त्याच्यानंतर डिफरन्स. आता डिफरन्स आपण डायरेक्ट काढूया. काय करायचं, पुढच्या पदामधून मागची संख्या वजा करायची, म्हणजेच 18तून मी 15 वजा केले तर किती 3, किंवा अजून पुढची संख्या घेतली 21, 21 मधून 18 कमी केले तरी किती येणार आहे 3च, म्हणजे जो आपला फरक आहे तो किती आहे 3. आणि आपल्याला कितव्या रांगेतलं विचारलंय 25व्या रांगेतलं. बरोबर, म्हणजे आपला n किती असणार आहे 25, n किती आहे 25. ठीक आहे, आता आपल्याला सूत्र वापरायचं आणि किमती त्याच्यात ठेवून उत्तर काढायचं आहे. काय करायचं, tn बरोबर a अधिक n वजा 1 d. a किती रे, a म्हणजेच काय पहिलं पद किती असेल 15, त्यानंतर अधिक n किती आहे, n आहे 25, 25 वजा 1, 25 वजा 1, आणि डिफरन्स कितीचा आहे, फरक 3चा फरक आहे. का, कारण की प्रत्येक रांगेत किती खेळाडू वाढत चालले 3 ने वाढत चालले, म्हणजे इथे फरक कितीचा आहे 3चा. 15चे 15 तसेच अधिक 25 मधून 1 गेला 24 गुणिले किती 3, 15चे 15 तसेच 24 त्रिक 72. ओके, यांची करायची बेरीज, 5 अधिक 2 किती झाले 7, 7 अधिक 8, म्हणजे टी 25 किती आला 87, टी 25 आला 87. म्हणजे जी काही 25वी रांग असेल, ठीक आहे, तिच्यात एकूण किती खेळाडू उभे असतील 87 खेळाडू हे उभे असतील. समजलं, अशा प्रकारचे स्टेटमेंट वाईज प्रश्न आपल्याला पेपरमध्ये बघायला मिळतील. ओके, आता पुढचा प्रश्न आहे 5, 10, 15, 20 या अंकगणिती श्रेणीमध्ये 100 हे कितवे पद आहे. बरोबर, आतापर्यंत काय होतं की आपल्याला पद विचारत होते, म्हणजे काय, एखादी जर क्रमिका दिलेली असेल, एखादी श्रेणी दिलेली असेल तर आपल्याला विचारायचे 21वे पद किती, 25वे पद किती, 15वे पद किती. इथे काय दिलेलं आहे, आपल्याला ऑलरेडी पद दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे इथे काय क्रमिका आहे आपली 5, 10, 15, 20 ही अशी वाढत चालली आहे 5 ने, आणि शेवटी काय असणार आहे 100. आणि आपल्याला हे विचारले की हे जे 100 आहे हे कितवं पद असणार आहे, म्हणजेच काय विचारलंय आपल्याला n विचारलाय. मी तुम्हाला आधीच सांगितलं अंकगणित श्रेणीमध्ये तुम्हाला 2 गोष्टी विचारतील. ठीक आहे, एक तर n दिलेला असेल तेव्हा tn विचारतील, आणि जर tn दिलेला असेल तेव्हा काय विचारतील n म्हणजेच एकूण संख्या. ओके, मग आता हे पण कसं काढायचं, सूत्र आपलं तेच आहे, सूत्रामध्ये काही चेंज होणार नाही. ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित आपण लिहून घेऊया. tn बरोबर a अधिक n वजा 1 d. काय काय दिलेलं आपल्याला, आता हे कितवं पद आहे माहिती का आपल्याला, नाही तेच काढायचं आहे. म्हणजे हे काय असेल आपलं शेवटचं पद. मग शेवटचं पद म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो tn. बरोबर, पहिल्या स्लाइड मध्ये मी व्यवस्थित लिहून दिलं होतं शेवटचे पद. tn म्हणजेच काय असतं आपलं शेवटचं पद. बरोबर, ते किती दिलेलं आहे 100. tn किती दिलेलं आहे 100. मग ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित लिहून घेऊया. tn असेल 100. ठीक आहे, कारण की आपल्याला माहिती नाहीये ते नेमकं कितवं पद आहे तेच काढायचं आहे, म्हणून मी त्याला tn मानलं. त्यानंतर a म्हणजेच काय t1 किती आहे 5. बरोबर, t2 किती असेल 10, t3 किती असणार आहे 15, t4 किती असेल 20. बरोबर, आणि अशा 5 ने संख्या वाढत चालल्या, म्हणजे जो आपला फरक असणार आहे त्यालाच आपण डिफरन्स म्हणतो, तो किती असेल 5चा असणार आहे. म्हणजेच काय पुढच्या संख्येतून मागची संख्या वजा करा. काय करायचं 10 वजा 5, 10तून 5 गेले 5, परत जर आपण एकदा डी काढला अजून 15 मधून 10 वजा करायचं किती उरणार आहे 5, म्हणजे फरक कितीचा आहे
5चा बरोबर. त्यानंतर आता n माहिती का नाही, बाकीच्या सगळ्या संख्या आपल्याला भेटलेल्या आहे. tn भेटला, a पण माहिती आहे, d पण माहिती आहे. मग आता आपण सूत्रामध्ये किमती ठेवूया. ठीक आहे, सूत्र काय आपलं tn बरोबर a अधिक n वजा 1 d. tn किती आहे 100व पद, हे किती नंबरचे ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे tn आहे 100, a किती, a म्हणजेच पहिलं पद 5 अधिक n माहिती का नाही, nच काढायचं. n म्हणजे काय एकूण संख्या, n काढायचं आपल्याला इथे. n वजा 1, डिफरन्स कितीचा आहे 5 5 ने संख्या वाढत चाललाय म्हणून गुणिले किती 5, हे 100 तसेच बरोबर 5 अधिक 5 गुणिले n किती झाले 5n बरोबर. 5 गुणिले n 5n, वजाचं वजा चिन्ह तसंच 5 गुणिले 1 5. ठीक आहे, काय केलं मी 5 ने n वजा 1 या पूर्ण कंसाला गुणलं. मग आता 100 बरोबर हा अधिक 5 आहे, हा वजा 5 आहे, दोघं काय होतील कॅन्सल. ठीक आहे, अधिक 5 वजा 5 कॅन्सल, 5तून 5 गेला 0, उरले किती फक्त 5n. यांची किंमत काढायची आहे, n एका बाजूला ठेवूया, संख्या संख्या दुसऱ्या बाजूला नेऊया. आता 100 तसेच हा 5 काय तिकडे n ला गुणतोय, इकडे येऊन काय होईल भागिले, म्हणजे 100 भागिले 5 बरोबर किती n. आता 5 ने भाग देऊया, 5 1 5, 5 दुने 10, 5 0 0, म्हणजे यांची किंमत किती आली 20. यांची किंमत किती आली 20. म्हणजे जर तुम्ही 5 10 15 20 25 30 35 40 अशा संख्या जर मांडत गेले, ठीक आहे, तर 100व पद हे किती नंबरला असणार आहे 20व्या नंबरला असणार आहे. समजलं, आपल्याला इथे काय काढायचा होता n काढायचा होता, 100व पद हे 20 नंबरला मिळणार आहे. ओके, पुढे परत एक क्रमिका दिलेली आहे 1 4 7 10 या श्रेणीमध्ये 61 ही संख्या कितव्या क्रमांकावर असेल बरोबर. म्हणजे काय परत शेवटचं पद दिलेलं आहे 61 आणि विचारलंय की 61 ही संख्या कोणत्या क्रमांकावर असणार आहे बरोबर. मग आता सूत्र आपलं तेच tn बरोबर a अधिक n वजा 1 d. ठीक आहे, मग शेवटचं पद म्हणजेच काय tn असतं आणि ते किती आहे 61. हा a किती आहे, a आहे पहिलं पद किती 1 बरोबर ना, 1 पासून संख्या स्टार्ट होत आहे. त्याच्यानंतर डिफरन्स कसा काढतो आपण, प्रत्येक पुढच्या संख्येमधून मागची संख्या वजा करतो. म्हणजे काय किती कितीने वाढत चालले संख्या, एकामध्ये 3 मिळवले 4, 4मध्ये 3 मिळवले 7, 7मध्ये 3 मिळवले 10, 3 3 ने वाढत चालल्या. म्हणजे आपला फरक पण कितीचा असणार आहे 3चा. कसा काढायचा, पुढच्या संख्येतून मागची संख्या वजा करायची, 4 वजा 1 किती 3, परत 7तून 4 गेले तरी पण 3च. ठीक आहे, किंवा 10 मधून जरी तुम्ही 7 वजा केले तरी किती येणार आहे 3च. ठीक आहे, म्हणजे फरक आला आपला 3चा. मग आपल्याला tn मिळालाय, a पण मिळालाय, डिफरन्स पण मिळालाय. मग जे काही सूत्र आहे आपण त्याच्यात किमती ठेवूया. सूत्र आहे tn बरोबर a अधिक n वजा 1 d. tn किती आहे 61, a किती आहे a म्हणजेच पहिलं पद 1 अधिक n माहिती नाहीये वजा 1 आणि डिफरन्स कितीचा आहे आपला 3 3चा. संख्या कितीने वाढत चालल्या आहे 3 3 ने वाढत चालल्या बरोबर. इथे आपल्याला परत nच शोधायचं आहे. मग आता 61 चे 61 तसेच 1 अधिक 3 गुणिले n किती झाले 3n बरोबर, आणि वजाचं वजा चिन्ह तसंच 3 1 3. ठीक आहे, आता आपल्याला n ची किंमत काढायची आहे 61 तसेच हे वजा 3 आहे, हे अधिक 1 आहे, काय होणार आहे त्यांच्यात वजाबाकी होईल बरोबर. 3तून 1 गेला 2, पण मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या किती आहे वजा 3, म्हणजे हे किती होतील 3n तसेच आणि वजा 2. 3तून 1 गेला 2, पण मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं होतं वजा. मग आता हे वजा 2 आहे, इकडे येऊन अधिक 2 होतील, 61 अधिक 2 बरोबर 3n. मग 61 मध्ये जर 2 मिळवले तर किती होणार आहे 63. 63 बरोबर 3n. आणि जर n ची किंमत काढायची आहे तर काय करायचं 63 भागिले 3 बरोबर.
यांची किंमत काढायची ते 63 भागिले 3. 3 दुने 6 आणि 3 एक 3. यांची किंमत किती आली 21. n बरोबर किती 21. म्हणजे आपल्याला काय विचारलं होतं की हे जे 61 नंबरचं पद आहे हे कितव्या क्रमांकावर येणार आहे 21व्या क्रमांकावर येणार आहे. जर तुम्ही असं 1 4 7 10 अशी जर क्रमिका किंवा अशी जर सिरीज पुढे कंटिन्यू ठेवली आणि जर तुम्ही 21व्या पदापर्यंत लिहिली तर 21वं पद किती असणार आहे 61. ठीक आहे. आता सेम प्रश्न आहे हा प्रश्न मी तुम्हाला सॉल्व्ह करायला देतो. ठीक आहे. काय करायचं आहे याच्यात पण तेच विचारलंय 3 10 17 24 म्हणजे किती कितीने सिरीज वाढत चालली आहे 3त 7 मिळवले 10 10त 7 मिळवले 17 17 मध्ये 7 मिळवले किती झाले 24 7 7 ने वाढत चालली आहे. आणि आपल्याला विचारलंय 143 हे पद कितवे 143 हे पद किती नंबरला येणार आहे. आपल्याला इथे परत काय काढायचं आहे nच काढायचं आहे बरोबर. वाटल्यास तर मी तुम्हाला सांगतो काय काय. ए आहे आपला 3 बरोबर. डिफरन्स किती असणार आहे 10 वजा 3 म्हणजेच 7 चा फरक आहे. 7 7 ने संख्या काय वाढत चालल्या आहे. जर तुम्ही 17 वजा जरी 10 केलं तरी पण फरक 7 चाच येणार आहे. आणि tn किती आहे tn आहे 143 बरोबर. आणि तुम्हाला विचारलंय n. सूत्र काय आपलं सूत्र तेच आहे tn बरोबर a अधिक n वजा 1 d. या सूत्रामध्ये या किमती टाकायचं आहे आणि मला सांगायचं आहे की n ची किंमत किती आली. ओके. आता हे झाले अगोदरचे जे प्रश्न होते ते सिंपल प्रश्न आहे. ठीक आहे. पेपरमध्ये तुम्हाला असे स्टेटमेंट वाईज प्रश्न पण बघायला मिळतात. ओके. अशा वेळेस काय करायचं एका बचत गटात एका महिलेने पहिल्या महिन्यात 200 रुपये जमा केले आणि त्यानंतर प्रत्येक महिन्यात तिने 100 रुपयांनी बचत वाढवली बरोबर. हा तर कितव्या महिन्यात तिची त्या महिन्याची बचत 1200 रुपये असेल. समजला प्रश्न. काय सांगितलं याच्यात एक बचत गट आहे बरोबर. एका महिलेने काय केलं पहिल्या महिन्यात 200 रुपये गुंतवले बरोबर किंवा जमा केले. पहिल्या महिन्यात केले 200. दुसऱ्या महिन्यात काय केलं त्यानंतरच्या तिने प्रत्येक महिन्यात काय केलं 100 रुपयांनी वाढ केलेली आहे बरोबर. म्हणजे जे काही ती पैसे जमा करत होती तिच्यात काय केली 100 रुपयांनी प्रत्येक महिन्यात वाढ केली आहे. पहिल्या महिन्यात जर 200 असेल तर त्याच्या पुढच्या महिन्यात किती 300. परत त्याच्या पुढच्या महिन्यात 100 ने वाढवले 400. परत पुढच्या महिन्यात 500. तर आपल्याला असं विचारलंय की तिची 1200 रुपये ही जी काही बचत आहे ही कोणत्या महिन्यात असेल किंवा कितव्या क्रमांकाच्या महिन्यात असेल. म्हणजे इथे पण काय विचारले आपल्याला n विचारलाय. ओके. आणि दिलेले काय tn दिलेला आहे. सूत्र आपलं तेच tn बरोबर a अधिक n वजा 1 d. tn म्हणजेच काय कितव्या महिन्यात तिची 1200 रुपये बचत असेल त्या क्रमांकाचा महिना आपल्याला शोधायचा आहे. म्हणजेच काय काढायचं आहे n काढायचा आहे. tn दिलेला आहे आणि n विचारलाय. a किती आहे a म्हणजे असतं आपले पहिले पद. a बरोबर किती 200 बरोबर. आता फरक कितीचा आहे डिफरन्स. प्रत्येक महिन्यामध्ये किती रुपये वाढत आहे 100 रुपये वाढत आहे. म्हणजे त्यांच्यातला फरक कितीचा त्यांच्यातला फरक कितीचा आहे 100 रुपयांचा आहे बरोबर. 200 मध्ये 100 मिळवले 300. परत 300 मध्ये 100 मिळवले 400. 100 रुपयाने काय तिची जी रक्कम होती ती वाढत जाते. म्हणजे आपल्याला फरक कितीचा आहे 100 चा दिलेला आहे बरोबर. आता सूत्रामध्ये किमती ठेवूया. tn बरोबर a अधिक n वजा 1 d. tn आहे 1200. a किती आहे a आहे 200. ओके. a किती आहे 200 अधिक n माहिती का नाही nच काढायचं आहे आपल्याला. ओके. n वजा फरक कितीचा आहे डिफरन्स 100चा. का कारण की 100 ने काय संख्या वाढत जात आहे गुणिले 100. आता 1200 तसेच बरोबर 200 अधिक काय करायचं 100 गुणिले n. किती झाले 100 गुणिले n 100 n. वजाचं वजा चिन्ह तसंच. आणि 100 गुणिले 1 किती असणार आहे 100. आपल्याला माहिती आहे एकाने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर काय येतं तीच संख्या. ठीक आहे. आता 1200 बरोबर 200 मधून 100 गेले किती उरणार आहे 100 बरोबर. आणि अजून काय 100 n
200 मधून 100 गेले 100 अधिक किती 100 n. आता हे अधिक 100 आहे, इकडे येऊन काय होतील वजा 100. मग 1200 मधून 100 वजा करूया. 1200 वजा 100 बरोबर इकडे काय उरले 100 n. 1200 मधून 100 गेले किती 1100 बरोबर 100 n. ठीक आहे. आणि यांची किंमत काढायची आहे तर हे जे 100 आहे तिकडे काय गुणता आहे, इकडे येऊन काय होतील भागिले, म्हणजे 1100 भागिले 100 किती येणार आहे 1100 भागिले 100 म्हणजेच काय होतील हे 2 शून्य हे 2 शून्य कॅन्सल आणि यांचीच किंमत किती येणार आहे 11. ठीक आहे. 1100 भागिले 100 म्हणजेच किती 11. म्हणजे तिची जी ही 1200 रुपये बचत आहे ही कितव्या महिन्यात असणार आहे तिची 11व्या महिन्यात काय असेल 1200 रुपये बचत असणार आहे. समजलं. एकदम सोपे प्रश्न असतात, फक्त हे दिसायला अवघड वाटतात की ठीक आहे किंवा आपण वाचताना व्यवस्थित लँग्वेज समजत नाही त्याच्यामुळे आपलं कन्फ्युजन होतं. पण एकदा जर प्रश्न समजला सूत्र तेच आहे. आतापर्यंत 6 ते 7 प्रश्न आपण सॉल्व्ह केले, मी सूत्र चेंज केलेलं नाही. हे सूत्र तुम्हाला पाठच करावं लागेल. ठीक आहे. लक्षातच ठेवावं लागेल. आणि जर एकदा सूत्र समजलं ते प्रश्न कसे येऊ द्या तुम्ही ते सॉल्व्ह करणार आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे एका सरकारी नोकरीत एका कर्मचाऱ्याचा सुरुवातीचा पगार महिना 25,000 रुपये आहे. ठीक आहे. दरवर्षी त्याला 2,000 रुपयांची वेतनवाढ मिळते तर कितव्या वर्षी त्याचा मासिक पगार 45,000 रुपये होईल. समजलं. काय एक जो कर्मचारी आहे एका नोकरीत त्याचा काय सुरुवातीचा पगार किती आहे 25,000 रुपये बरोबर. इथे पण आपल्याला काय विचारले TN दिलेला आहे आणि n विचारलाय. ओके. पहिल्या महिन्यात काय आहे त्याचा पगार 25,000. प्रत्येक वर्षाला काय होतं 2,000 रुपयांची वाढ होते. आता जर 25,000 आहे पुढच्या वर्षी काय असणार आहे 27, परत त्याच्या पुढच्या वर्षी 29, परत त्याच्या पुढच्या वर्षी 31, असा काय होणार आहे त्याचा पगार वाढत जाणार आहे बरोबर. 27,000 नंतर 29,000 असा कंटिन्यू वाढत चाललाय. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय TN दिलेला आहे. TN किती आहे 45,000 रुपये पगार कोणत्या वर्षी होणार आहे ते विचारलंय. म्हणजे TN आहे 45,000. ओके. ए म्हणजेच काय पहिलं पद. पहिलं पद किती आहे 25,000 रुपये असणार आहे बरोबर. सुरुवातीचा पगार किती त्याचा 25,000 रुपये. आता डिफरन्स म्हणजे काय फरक. कितीने वाढत जाणार आहे पगार 2,000 रुपयाने. प्रत्येक वर्षाला कितीने वाढत जाणार आहे 2,000 रुपयाने पगार वाढत जाणार आहे. डिफरन्स आहे 2,000 बरोबर. आणि आपल्याला विचारलं काय n म्हणजेच काय तर कोणत्या वर्षी त्याचा पेमेंट 45,000 रुपये होईल. सूत्र आपलं तेच आहे. काय करायचं TN बरोबर a अधिक n वजा 1d. मग TN किती दिलेला आहे 45,000 रुपये. ओके. TN आहे 45,000 बरोबर. ए किती आहे हे आहे 25,000 अधिक n किती आहे n माहिती नाही आहे तोच आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. की कोणत्या वर्षी त्याचा पेमेंट किती असणार आहे 45,000 n वजा 1. आणि डिफरन्स कितीचा आहे कितीने त्याचा दरवर्षी पेमेंट वाढणार आहे 2,000 रुपयाने गुणिले 2,000. ठीक आहे. काय करायचं 45,000 रुपये तसेच बरोबर इकडे किती 25,000 अधिक 2,000 गुणिले n किती होणार आहे 2,000 n वजा वजाचं वजा चिन्ह तसंच 2,000 गुणिले 1 किती 2,000. ठीक आहे. आता 25,000 मधून 2,000 वजा करूया किती उरले 23,000. 45,000 तसेच बरोबर 23,000 अधिक 2,000 n. ओके. आता 45,000 मधून हे अधिक 23,000 आहे इकडे काय होतील वजा 23,000. जर तुम्ही 45,000 मधून 23,000 वजा केले तर किती उरणार आहे 3 शून्य तसेच 5तून 3 गेले 2 आणि 4तून 2 गेला 2 म्हणजेच किती 22,000 बरोबर काय 2,000 n. आता n ची किंमत काढायची तर काय करायचं या 22,000 ला 2,000 काय करणार आहे भाग देणार आहे. मग काय होईल हे 3 शून्य हे 3 शून्य कॅन्सल. ठीक आहे. त्याच्यानंतर हा 2 गुणतोय इकडे भागिले होईल म्हणजेच काय बे 1 बे परत बे 1 बे म्हणजे काय 11 बरोबर n. यांचीच किंमत किती आली n बरोबर 11.
म्हणजे कोणत्या वर्षी किंवा कितव्या वर्षी त्याचा पेमेंट 45,000 होणार आहे, तर 11व्या वर्षी त्याचा पेमेंट किती होणार आहे, 45,000 रुपये हा पेमेंट त्याचा 11व्या वर्षी होणार आहे. समजलं? ठीक आहे. सेम प्रश्न आहे, एका विहिरीच्या खोदाईसाठी पहिल्या मीटरला 500 रुपये खर्च येतो आणि त्यानंतर प्रत्येक मीटरला खर्च 150 रुपयांनी वाढतो, बरोबर. जर एका विशिष्ट खोलीवर खोदाईचा खर्च 3500 रुपये आला असेल तर ती विहीर किती मीटर खोल खणली गेली. इथे पण काय आपल्याला विचारलंय की सुरुवातीला खर्च किती आहे, 500 रुपये, बरोबर. सुरुवातीला खर्च आहे 500 रुपये. नंतर प्रत्येक मीटरला खर्च कितीने वाढत चाललाय, 150 रुपयाने, बरोबर. जर पहिल्या मीटरला 500 असेल तर दुसऱ्या मीटरला किती, याच्यात 150 ऍड होतील म्हणजे किती, 650. परत 150 ऍड होतील म्हणजेच किती, 650 मध्ये जर 150 मिळवले, ठीक आहे, तर किती 800. परत परत 150 मिळवले तर किती 950, बरोबर. अशा पद्धतीने काय ज्या काही आपल्या संख्या आहे त्या वाढत जाणार आहे. ठीक आहे. आपल्याला विचारलं काय की 3500 रुपये, ठीक आहे, एका ठराविक खोलीवर गेल्यावर खर्च किती आला, 3500 रुपये खर्च आला, तर ती विहीर किती खोल खणली गेली. ओके. मग इथे पण काय काढायचं आपल्याला, इथे टीएन दिलेला आहे किती 3500, ए आहे आपला 500, डिफरन्स कितीचा आहे 150. किती किती रुपयांनी खर्च वाढत जातोय, प्रत्येक मीटरला 150 रुपयांनी खर्च वाढत जातोय. जे डिफरन्स आहे 150 आणि तुम्हाला काय विचारलंय यांची किंमत. आता सगळ्या संख्या तुम्हाला सगळे जे काही आपल्याला पॅरामीटर्स होते ते व्यवस्थित लिहिलेले आहे. टीएन आहे 3500, ए आहे 500, डिफरन्स आहे 150, यांची किंमत काढायची आहे. सूत्र आपलं तेच, टीएन बरोबर ए अधिक एन वजा 1 डी. या सूत्रामध्ये या किमती ठेवायच्या आहे आणि याचं उत्तर मला तुम्ही सांगायचं आहे. ठीक आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी ऑलरेडी सेम प्रश्न 2 ऑलरेडी मी तुम्हाला मागच्या याच्यात सोडून दिलेले. हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क आहे. या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही सांगायचं आहे सॉल्व्ह करून. परत पुढचा प्रश्न काय, एका गृहनिर्माण प्रकल्पात पहिल्या मजल्याची उंची जमिनीपासून 5 मीटर आहे आणि प्रत्येक पुढच्या मजल्याची उंची 3 मीटरने वाढते, तर कितव्या मजल्याची उंची जमिनीपासून 44 मीटर असेल. हा पण काय अंकगणिती श्रेणीवरच प्रश्न आहे. इथे पण सेम तेच आहे. पहिल्या मीटरला किती आहे उंची 5 मीटर, बरोबर. आणि प्रत्येक पुढच्या मजल्याला काय होतंय, उंची 3 मीटरने वाढते. म्हणजे पहिल्या मजल्याला जर 5 मीटर असेल तर त्याच्या पुढच्या मजल्याला किती होणार आहे, 5 3 मिळवले 8, परत त्याच्या पुढच्या मजल्याला 3 ऍड केले 11, परत 3 मिळवले 14, आणि अशी करत 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 काय एका ठिकाणी 44 मीटर ही उंची असणार आहे. तर आपल्याला विचारलं की नेमकी कोणत्या किंवा कितव्या मजल्याची उंची 44 मीटर असेल, बरोबर. इथे पण सेम तेच आहे. काय दिलेलं आहे तुम्हाला, टीएन दिलेला आहे, टीएन बरोबर 44, बरोबर. ए किती आहे, ए आहे 5. ओके. त्यानंतर डिफरन्स कितीचा आहे, किती कितीने वाढत चालले, 3 मीटरने. ठीक आहे. 3 मीटरने संख्या वाढत चालली आहे म्हणजे डिफरन्स आहे 5 आणि काय विचारलंय एन. नेमकं कितव्या मजल्यावर उंची किती असेल जमिनीपासून, 44 मीटर. सूत्र आपलं तेच आहे, टीएन बरोबर ए अधिक एन वजा 1 टी. ओके. आता ए किती आहे, ए आहे 5, ए आहे 5. टीएन किती आहे, टीएन आहे 44, ए किती आहे 5, अधिक एन माहिती का नाही, एनच काढायचं आहे आपल्याला, एन वजा 1, आणि डिफरन्स किती कितीने वाढत चालली आहे, 3 मीटरने. म्हणजे गुणिले किती 3, 44 ते 44, तसेच अधिक 5 अधिक, ठीक आहे, 3 गुणिले एन किती होणार आहे, 3n वजा 3 गुणिले 1 3, तर 44 बरोबर 5 3 गेले किती 2. ठीक आहे. 5 3 गेले 2, अधिक 3n, तसेच हे अधिक 2 आहे, इकडे येऊन काय होतील वजा 2 होणार आहे. 44 मधून जर 2 कमी केले तर किती 42 बरोबर 3n, आणि जर यांची किंमत काढायची असेल तर 42 भागिले 3 बरोबर किती असणार आहे n. मग आता 42 ला 3 ने भाग देऊया. 3 1 3, 4 3 गेला 1, एकावर 2, 12 झाले, 3 चोक 12 म्हणजे किती 14. यांची किंमत किती आली आहे 14.
यांची किंमत किती आली 14. ठीक आहे, म्हणजे कितव्या मजल्यावर उंची 44 मीटर असणार आहे, तर 14व्या मजल्यावर उंची किती असणार आहे 44 मीटर. समजलं, एकदम सोपा प्रश्न आहे. आता इथून पुढे आपल्याला काय विचारतील की बेरीज विचारतील, म्हणजे जी क्रमिका आता आपण बघितली तिथे तुम्हाला काय विचारतील बेरीज विचारतील. तर हे जे काही बेरजेचे सेशन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आतापर्यंत मी तुम्हाला काय सांगितलं, जेवढे पण काय आपण प्रश्न बघितले तिथे तुम्हाला अंकगणिती श्रेणीमध्ये काय विचारतील, एक तर n दिलेला असेल तेव्हा tn विचारतील, आणि जर tn दिलेला असेल तर n म्हणजे एकूण संख्या विचारतील. आपण दोन्ही टाईपचे प्रश्न व्यवस्थित कव्हर केलेले, ते व्यवस्थित तुम्ही बघून घ्या, आणि जे प्रश्न मी तुम्हाला होमवर्क साठी दिलेले ते व्यवस्थित सॉल्व्ह करा. ठीक आहे, आता आपण या लेक्चर इथेच स्टॉप करूया. ठीक आहे, धन्यवाद.